नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची, ज्यांच्यासाठी संतश्रेष्ठ तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे विचार कायम प्रेरणास्थान ठरले, ज्यातूनच विश्वशांतीचं प्रतीक असलेली जगातली सर्वात मोठी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाची भव्य वास्तू उभी राहिली. संत ज्ञानेश्वरांबद्दलच्या कथा आणि विचार आपल्या शब्दातून मांडणारे सुवर्णपिंपळ या कादंबरीचे लेखक श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या लेखनाला आदरणीय श्री कराड सरांनी कायम प्रोत्साहन दिलं आहे. सादर आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. आज सादर होते आहे कथा 26वी पर्णकुटीतली शेवटची रात्र, आणि त्याला जोडूनच कथा 27 मध्ये वर्णन आहे पंढरपूरमधल्या श्री विठोबा माऊलींच्या अस्वस्थतेचं. पंढरपुरी राहिली विठाई माझी. पाहुयात लेखक श्री लक्ष्मण घुगे आजच्या कथांबद्दल काय विचार मांडतायत ते. श्रोते हो, रामकृष्ण हरी. आजच्या या कथेमध्ये पर्णकुटीतली माऊलींची शेवटची रात्र आणि त्याच्याच पुढची कथा पंढरपुरा राहिली विठाई माझी, अशा दोन कथा आपण यामध्ये बघणार आहोत. तर पर्णकुटीतल्या शेवटच्या रात्रीमध्ये माऊलींच्या आयुष्याची ती शेवटची रात्र आहे. माऊली समाधीस्थ होणार आहेत. उद्या माऊलींना समाधीला जायचं आहे आणि आदली रात्र माऊलींची कशी असेल, त्या भावंडांमध्ये काय चर्चा झाली असेल, याचं सुंदर वर्णन या कथेमध्ये आपण ऐकणार आहात. याच कथेचा दुसरा भाग म्हणजे पंढरपुरा राहिली विठाई माझी. या कथेमध्ये विठू माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींचा विरह सहन होत नाही. त्यांनी संजीवन समाधीला बसावं हे त्यांना पाहवत नाही, म्हणून ते पंढरपूरला निघून जातात आणि त्यांनी पुन्हा यावं, समाधीसाठी आम्हाला स्वतः बसवावं अशी ज्ञानेश्वर माऊली इच्छा व्यक्त करतात. त्यावेळेस त्यांनी जी विरहिणी गायलेली आहे, तू विटेवर सकये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा, या ठिकाणी आवाहन केलेलं आहे विठुरायांना की विठुराया तुम्ही या, धावत या आणि आमच्या आयुष्याचं सोनं करा, आम्हाला संजीवन समाधीचा मार्ग मोकळा करा. हे सुंदर चिंतन या कथेमध्ये ऐकणार आहोत. सादर आहे कथा 26 आणि 27 पर्णकुटीतली शेवटची रात्र आणि पंढरपुरी राहिली विठाई माझी. सांज वेळेचा पदर काळोखात गुरफटला. इंद्रायणी काठावरच्या झाडांवरचा पशुपक्ष्यांचा चिवचिवाट अखेर शांत झाला. सुन्न झालेल्या वाऱ्यानं पायातले चाळ काढून इंद्रायणीत फेकून दिले. यावेळी संपूर्ण आळंदीत भयान शांतता पसरली होती. संत मंडळी, भक्तगण, मुलखातून आलेली माणसं या थंडीच्या दिवसात सिद्धेश्वर मंदिरात, वाड्यावाड्यात, झोपड्या झोपड्यात आणि इंद्रायणी काठावर अस्वस्थपणे बसली होती. यावेळी प्रत्येकजण श्री ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीविषयी कुजबुजत होता. भाकितांच्या राशी रचत होता. यावेळी पंढरपुरातली चंद्रभागा जड मनानं तुळशी मंजुळा खुडत विठ्ठल मंदिराकडे पाहत होती. भगवान श्री पांडुरंग प्रचंड अस्वस्थपणे मंदिरातल्या सभामंडपात इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. इतक्यात आईसाहेब रुक्मिणी पुढे आल्या. भगवंतांकडे पाहत म्हणाल्या, स्वामी, यावेळी खरं तर तुम्ही आळंदीमध्ये श्री ज्ञानोबा माऊलींजवळ असायला हवं होतं. इकडे का निघून आलात? श्री विठू माऊली लामण दिव्याच्या तांबूस ज्योतीकडे पाहत जड स्वरात म्हणाले, आम्हाला आळंदीत धीरच धरवेना रुक्मिणी. अहो, पण तुम्ही ज्ञानोबा माऊलींना अमृताचं भोजन करवून आलात ना. गुणी बाळं आहेत ती. आता माऊलींची आणि ब्रह्मचैतन्याची गाठभेट होणार. माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. उलट माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानाचं निरूपण साकार केलं. खरं तर मराठी मुलखाच्या काळजावर घाव घालणारा हा क्षण, परंतु त्या भावंडांना निखाऱ्यातून तुम्हीच वाट काढून दिलीत ना. होय रुक्मिणी, परंतु ती वाट आळंदीच्या समाधी विवरापाशीच समाप्त व्हावी असं मनीही वाटलं नव्हतं. आमच्या माऊलींनी मनुष्य जन्मात येऊन प्रचंड दुःख यातना भोगल्या. शेवटी त्यांच्या पदरी काय तर संजीवन समाधी. विठू माऊलींचं मन गदगदलं. डोळ्यांचे काठ ओलावले. आईसाहेबांनीही मान खाली घातली. तेव्हा विठू माऊली म्हणाले, रुक्मिणी, रुक्मिणी, आमच्याही उरात आज जाळ पेटलाय. 10 दिशा आज विस्कटून मरून पडल्यात.
गाभाऱ्यातली वीट सुद्धा थरथर कापू लागली आहे. किती केलं तरी आम्ही या जगाचे बाप आहोत. आमचं बापाचं हृदय आज टाहो फोडण्यासाठी व्याकुळ झालंय. वाटतं ओक्साबोक्षी रडावं, हंबरडा फोडावा. आईसाहेब रुक्मिणींच्या डोळ्यातले अश्रू घळाघळा वाहू लागले. श्री विठुमाऊलींच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो सभामंडप आज पहिल्यांदा अश्रूंचा महापूर अनुभवत होता. अखेर धीर बांधत आईसाहेब रुक्मिणी श्री विठुरायांना म्हणाल्या, या क्षणी त्या 4 भावंडांना तुमच्या आधाराची खूप गरज आहे. भगवान म्हणाले, नाही रुक्मिणी, आम्हाला आळंदीला पुन्हा जाण्याचा धीरच होणार नाही. नाही जाणार आम्ही आळंदीला. आईसाहेब रुक्मिणींनी पदरानं विठुमाऊलींचे डोळे पुसत म्हटलं, तुम्ही पुरुष आहात, कनवाळू आहात, म्हणून लोक तुम्हाला विठुमाऊली म्हणतात. ज्ञानोबा माऊली आणि विठुमाऊली या 2 शब्दातून आळंदी ते पंढरपूरची वाट उजळून निघणार आहे. तेव्हा शांत व्हा, खंबीर व्हा. आज त्या पावन मनाच्या योग्याची पर्णकुटीतली शेवटची रात्र. पहा, ती भावंड पर्णकुटीत किती आनंदानं विचारांचा अमृतरस घोटवतायत ते. आळंदीतल्या इंद्रायणी काठावरची सिद्ध बेटातली पर्णकुटी, याच पर्णकुटीतली माऊलींच्या आयुष्यातली शेवटची रात्र. केव्हा काळी याच पर्णकुटीनं श्री ज्ञानेश्वरादी भावंडांना अनुभवाची शिदोरी वाटण्यात यश मिळवलं होतं. सुखदुःखाचा प्रपंच याच पर्णकुटीनं अनुभवला होता. पण आज तीच पर्णकुटी ज्ञानप्रकाशानं उजळून गेली होती. सारं दुःख, दारिद्र्य त्या शुभ्र ज्ञानप्रकाशात बुडून शून्य झालं होतं. या प्रसन्न वेळी श्री ज्ञानोबा माऊलींनी विठ्ठल रुक्मिणी मूर्तींच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार सजवले. श्री निवृत्तीनाथ मात्र श्री ज्ञानोबा माऊलींच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत होते. श्री सोपानदेव ज्ञानोबा माऊलींकडे फक्त पाहत होते आणि मुक्ताबाईंचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. त्यांच्यातलं मातृत्व वारंवार अश्रूंची वाट मोकळी करत होतं. श्री निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानोबा माऊलींकडे डोळे भरून पाहिलं. निगच्च डोळे मिटत मनात म्हटलं, ज्ञाना, तुम्ही समाधी घेऊन जाल, पण आमचं काय? शून्याचा शेवट आम्ही केव्हाही पाहिला नव्हता, पण आज शून्याचा शेवट डोळा पहा निराळा, निळबिंदू सावळा प्रकाशला. तुमच्या देहाचा दिवा खरंच आज उजळला. ज्ञानदेवा, याच तुमच्या उजळलेल्या देहाच्या प्रकाशात आज संपूर्ण वारकरी यथेच्छ स्नान करून जयघोष करतील, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. इकडे इंद्रायणीतल्या खडकावर एकटेच बसलेले श्री चांगदेव महाराज इंद्रायणीला सांगू लागले, सासूचे आधी सून जन्मली, सून मारून सासूच नोवरी झाली. कमाल आहे. ज्ञानोबा माऊली, या 1400 वर्षांच्या म्हाताऱ्यानं मागे राहायचं आणि तुम्ही 22शीत पाऊल ठेवताच निघून जायचं, हा कसला न्याय झाला? हे सगळं उलटं घडतंय. पुत्र पितयाचा व्रतबंध करी, वांज सासू कन्यादान दे नोवरी. इकडे प्रकृतीनं गाडग्यात उरलेलं दही इंद्रायणीच्या प्रवाहात सांडलं आणि अस्वस्थ स्वरात म्हटलं, प्रकृतीचं पूजन प्रकृतीच्या ठाई, असता तोही परी चोजवेना. माझं घोंगडं नारायणानं केव्हा काढून नेलं माझं मलाच कळलं नाही. मी रागे भरू नये म्हणून माझ्या आदिपुरुषानं मला दुसरं घोंगडं दिलं. त्या दुसऱ्या घोंगड्याची काय गत सांगावी? माऊली, आशा आणि तृष्णा या माझ्या दोन्ही पोरी त्या घोंगड्यावर गडागडा लोळताय. वरून हिंसा, निंदा आणि चिंता या 3 पोरींनी धुमाकूळ घातलाय. माझ्या पोटी जन्माला आलेल्या या 3 पोरींनी ते घोंगडं ओढून ओढून पार फाडून टाकलं. आता ज्ञानोबा माऊली, तुमच्यानंतर आम्ही मूळ स्थानावर गेलेलंच बरं. श्री ज्ञानोबा माऊली गोड हसले आणि सुंदर अभंग गात म्हणाले, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारू घोटी रसना बळे, ते हे रुपडे सारस विठ्ठल. सगळी भावंड खिन्न झाली, माऊलींकडे पाहतच राहिली. तेव्हा माऊली हसत म्हणाले, गुरुमाऊली, सामान्य माणसाची इंद्रिय संसारात सुखाचं पाणी ओतण्यासाठी जीवाला कष्ट देतात. आम्ही मात्र याहून वेगळे. पहा, आज वैष्णवांचे भार आमच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये कसे दाखल झाले आहेत. आज ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म ही तत्व या पर्णकुटीमध्ये स्नान करून ब्रह्मांड फिरायला गेली. सोपाना, सारखा बघतोयस काय आमच्याकडे? आम्ही संजीवन समाधी घेणार म्हणून संपूर्ण ब्रह्मांड ढवळलंय बरे. ब्रह्मरसाचा महापूर सुद्धा आला. प्रकृती पुरुष स्वतःची अधिसत्ता हरवून कैलासाला जाण्याच्या तयारीला लागले.
आमचे विठू माऊली मात्र विटेवरच्या सिंहासनावर स्थिर उभे आहेत. आम्ही आमच्या आत्म्याचा नैवेद्य त्यांना केव्हाच बहाल केलाय. आता या देहाची दिवटी सूर्यचंद्र असेपर्यंत आमच्या विठुरायाला ओवाळत राहील. गुरुमाऊली, परिपूर्ण ब्रह्म विज्ञानेसी योगियाचे ध्यान आत्मज्योती. आता त्या सावळ्या हरीच्या आत्मज्योतीत कायमच विलीन व्हायचं. पण दुपारी अमृताचं भोजन वाढल्यानंतर आमचे विठू माऊली गेले कुठे आहेत? विठू माऊली, कुठे आहात तुम्ही? इकडे पंढरपुराच्या रावळात भगवान श्री पांडुरंग प्रचंड अस्वस्थ उभे होते. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता तेव्हा आईसाहेब रुक्मिणी म्हणाल्या, स्वामी, अहो ज्ञानोबा माऊली तुम्हाला शीळ घालताय, चला ना आळंदीला. नाही रुक्मिणी, या विटेवरून खाली उतरावं वाटेना, जीव दडपलाय आमचा. तिकडे आळंदीतल्या सिद्धेश्वर मंदिरात संबळ वाजू लागला. रात्रीच्या वेळी भक्तगण वारकरी सावध झाले. निश्चळ झालेला सुवर्ण पिंपळ टाळ चिपळ्या वाजवण्यासाठी सिद्ध झाला. इकडे इंद्रायणीत उभे राहिलेल्या आदिपुरुषानं मोठ्या आवाजात शंख फुंकला. इकडे पर्णकुटीतले माऊली श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला हात जोडून म्हणाले, विठ्ठला, माय बापा, आधीच तू ज्ञानवरी झाले उन्मन, हरी हे जीवन हृदयी आले. स्थिरावले ध्यान ज्ञानाची वृत्ती, विज्ञान संपत्ती साधलिया. विठ्ठला, मायबापा, ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माची तत्व खेळवणारे तुम्ही अधिपती आहात. या आयुष्याच्या शेवटच्या रात्री आम्हाला मार्गदर्शन करायला या पांडुरंगा, मार्गदर्शन करायला या. इकडे श्री पांडुरंगांनी गच्च डोळे मिटले. आईसाहेब रुक्मिणी विठू माऊलींच्या हट्टापुढं थक्क झाल्या. तिकडे आळंदीतल्या सिद्धेश्वर मंदिरातला संबळ जोर जोरानं वाजू लागला. पाठोपाठ गोंधळी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या गोंधळाच्या रूपकातून मांडलेलं आदिशक्तीचं वर्णन पहाडी आवाजामध्ये गाऊ लागला. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. इकडे पर्णकुटीत अचानक श्री गुरुमाऊली निवृत्तीनाथ उठून उभे राहिले. गुरुमाऊली का उठले म्हणून तिघही भावंड उठून उभी राहिली. तेव्हा गुरुमाऊली पर्णकुटीच्या दाराकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणाले, विठू माऊली, कुठे आहात तुम्ही? कडाडकन वीज कडाडली. वारा वेगानं वाहू लागला. आळंदीमध्ये वावटळ उठली. इंद्रायणी उसळ्या मारत निघाली. ब्रह्मांड ढवळलं. क्षीरसागरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी उठून बसल्या. इकडे गुरुमाऊली निवृत्तीनाथ पर्णकुटीच्या दाराकडे पाहत पुन्हा ओरडले, विठू माऊली, तुम्हीच आमच्या ज्ञानदादाला ज्ञानाची गादी बसायला दिलीत ना, मग या त्यांचं समाधान करा. इकडे पंढरपुरातल्या मंदिरात आईसाहेब रुक्मिणींनी कमरेला पदर खोवत पंढरपुरी ठसकेबाज स्वरात श्री पांडुरंगांना म्हटलं, अहो धनी, आता तरी उतरा की इटेवरनं खाली, तुमची लेकरं इतकी इनवणी करत्यात. ऐकायला येतं का नाही म्हणाव, चला उतरा खाली. हा देवका देवकीच्या भेटाभेटीचा कार्यक्रम चुकून कसं चालल? पुढच्या काळात आपली समधी लेकरं दिंड्या, पताका, पालख्या, लाखो वारकऱ्यांना घेऊन वारीला बी येतील. तेव्हा बी असं करू नका म्हणजे झालं. चला उठा बघू बिगी बिगी, ही ये टाळून जमणार नाही. चला उतरा आता इटेवरनं खाली. त्याच वेळी त्या सिद्ध बेटातल्या अजान वृक्षांमधून वेणुनाद घुमू लागला. संपूर्ण पर्णकुटीभोवती धुराची शुभ्र वलय उसळली. रामकृष्ण हरीचा महागजर सुरू झाला आणि त्याच दाट शुभ्र धुराच्या वलयातून प्रचंड प्रकाश झोत मागे टाकत पुढे आले ते भगवान श्री पांडुरंग आणि आईसाहेब श्री रुक्मिणी. त्यांना पाहताच त्या चारही भावंडांची मनं आनंदानं भारावून गेली. हास्य कळ्या दाटल्या. पर्णकुटी समोर आलेल्या भगवान पांडुरंगांना पाहताच ती भावंड पुढे आली. हात जोडून म्हणाली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.